आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। यश क्रीडा मंडळाने वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून महत्त्वपूर्ण कार्य केले, असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक मांजरमकर यांनी केले। वृक्षतोडीमुळे निसर्गाचे फार मोठे नुकसान होत आहे। यामुळे जागतिक तापमान वाढले आहे। जग एका नव्या संकटाला सामोरे जात आहे। सर्व मानव समूहाला सुरक्षित ठेवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे। यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून पुढाकार घेणे काळाची गरज आहे। यश क्रीडा मंडळाने वृक्षारोपणासारखे स्तुत्य उपक्रम राबवून महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे प्रतिपादन नवा मुंडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी केले। यश क्रीडा मंडळाने 5 नोव्हेंबर रोजी श्री गुरु नानक देवजी यांच्या जयंती निमित्ताचे वृक्षारोपण कार्यक्रम सुपर मार्केट परिसरातील नवा मुंडा पोलीस स्टेशनच्या बाजूस घेण्यात आला। सदरील जागेवर अनेक दिवसांपासून नागरिक कचरा टाकत होते। यश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गौतम भराडे यांनी ही बाब लक्षात घेऊन पुढाकार घेत सदरील जागा स्वच्छ करून तेथे आज वृक्षारोपणासारखा उपक्रम घेतला। सदरील उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नवा मुंडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटक, राज्य संघटक तथा ज्येष्ठ नेते DN दाभाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सोनू लाहोटी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमाने, राहुल घनसावंत यांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध झाडांचे रोपण करण्यात आले। यश क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी कौतुक केले। या बाजूला इतर परिसरात लोक कचरा टाकत होते, याचा एक चांगली उपाययोजना म्हणून गौतम भराडे यांनी केली। वृक्षारोपण केले आणि कुंड्या लावल्या, त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला त्या दुसऱ्या बाजूला पण त्याचप्रमाणे केलं होतं आणि त्यांनी झाडं जगवली ही पण जगवण्याचा त्यांचा उपक्रम आहे। आणि याचा आणखी एक फायदा आहे की या बाजूला कचरा होणार नाही, दुर्गंधीत असणार नाही, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील। आणि असा उपक्रम सर्वांनी करत राहावा, वृक्ष लावत राहावे, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील आणि त्याचप्रमाणे आपल्याला स्वच्छता येईल। ग्लोबल वॉर्मिंग ज्या पद्धतीने होत आहे, मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी, तरुणांनी मित्रमंडळाचे जे आहे सदस्यांनी सामाजिक त्यांना राबवावे, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील, स्वच्छ हवा मिळेल, त्याचप्रमाणे आरोग्य सुधारित राहील। म्हणून हा उपक्रम सर्वांनी राबवावा ही आमची विनंती। ओके सर। तर ह्या रस्त्याने मी नेहमीच येतो जातो आणि हा जो कॉर्नर आहे पोलीस स्टेशनचा सुपर मार्केटचा जो काही भाग आहे, ह्या भागात अतिशय घाण आणि कचरा म्हणजे प्रचंड प्रमाणात होता। मनपाचं दुर्लक्षता आहेत, पण सध्या गौतम भाऊनं जे नवीन उपक्रम घेतले ती स्वच्छता करून इथं जे झाडं लावलेली आहेत, कुंड्या वगैरे सुशोभीकरण जे काही केलेले आहे त्यांच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तुरुकमाने सर काय सांगाल? गौतमदादा भराडे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय नेतृत्व आहेत, परंतु समाजातल्या अडीअडचणीवर दूर करण्याचं काम ते नेहमी करत असतात। त्यांच्या यश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांचं काम चालू असतं। आज देखील आता इथं अत्यंत आनंद होत आहे। या परिसरामध्ये जी घाण सध्या महानगरपालिकेची अवस्था प्रचंड दुर्दैवी अवस्था आहे, कारण महानगरपालिकेनं परभणी शहराला सगळं कचरामय करून टाकलेलं आहे। सर्वप्रथम त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि गौतमदादांनी हा जो उपक्रम हाती घेतला की ज्या ठिकाणी घाण आहे ती घाण काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करून लोकांना एक चांगला संदेश देण्याचं काम केलेलं आहे। खरं तर गौतमदादासारखी माणसं महानगरपालिकेत निवडून गेली पाहिजे या सदिच्छा आपल्यासारख्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना देतो आणि त्यांच्या या उपक्रमाला देखील शुभेच्छा देतो।